नमस्कार. या व्हिडिओतून आपण कुर्डुगड फोर्ट आणि लिंग्या वॉटरफॉल याची व्हर्च्युअल टूर गुगल मॅपच्या मदतीने करणार आहोत. तर या मॅपच्या आधारे आपण लोकेशन बघू शकतो कुठे आहे. हा कुर्डुगड आणि या ठिकाणी लिंग्या घाट धबधबा पावसाळ्यात अतिशय सुंदर असतो. जर आपण याचं लोकेशन या ठिकाणी बघितलं तर हे पानशेत आणि वरसगाव धरणाच्या मागच्या बाजूला किंवा लवासाच्या मागच्या बाजूला इथे लवासा आहे. लवासाच्या बाजूला इकडे हा लिंग्या घाट आणि हा कुर्डुगड फोर्ट इथे आपल्याला दिसून येतो. इथे यायचं असेल तर पुण्यातून आपल्याला धामणहोळ या गावी यावे लागते. यासाठीचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे वरसगाव मार्गे, वरसगावच्या बॅकवॉटरला धरून आपण सूर्यशिबिर वगैरे या मार्गाने आपण येऊ शकतो. आणि इथे शेवटी लवासाच्या या छोटं ते डॅम आहे तिथपर्यंत आपण येऊन इथून सरळ या मार्गे येऊ शकतो. इथून हा धरणाच्या काठाच्या मार्गे मोटरेबल रोड आहे, गाडी येऊ शकते. गाडी शेवटपर्यंत धामणहोळ गावापर्यंत येऊन आपण इथे धामणहोळ गावात या ठिकाणी धामणहोळ गाव आहे, इथे आपण पार्क करू शकतो. बसेस किंवा गाड्या इथपर्यंत येऊ शकतात. रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. या ठिकाणी येताना जर आपण एक काळजी घेतली, जर आपण लवासाच्या गेट मार्गे जर एंट्री केली तर इथे 500 रुपये, आम्ही आलो त्यावेळेस 500 रुपये पर कार मागे लागले होते आणि टू व्हीलरलाही काही 100 रुपयाचे काहीतरी आहेत. तर असे इथे एंट्री पॉईंटला विनाकारण इथे पैसे द्यावे लागतात. आपण जरी लवासा सिटी बघणार नसलो तरी यातून एंट्री करतो म्हणून इथे आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर शक्यतो आपण या वरसगाव मार्गे जर आलात तर इथे कोणत्या प्रकारचे पैसे आपल्याला द्यावे लागणार नाहीत. इथे आल्यानंतर आपण धामणहोळ गावात आपल्याला एंट्री करून इथे गाडी पार्क करता येईल. मोकळी जागा आहे. या ठिकाणी एक हॉटेल पण आहे. तिथे आल्यानंतर याचा काही नंबर आम्हाला मिळाला नाही, पण हा या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि इथे आल्यानंतर सांगितल्यानंतर जेवणाची सोय होऊ शकते. इथे गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला आधी या धामणहोळ गावात इथे एक छोटंसं मंदिर आहे. या मंदिरापासून आपण या छोट्याशा ट्रेकची सुरुवात करू शकतो. या पूर्ण शेतातून मार्गे आपल्याला येताना आपल्याला बघायचं की कुठे आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे. तर ह्या दिशेला जायचं आहे बघा. मी मुद्दाम दिशांचा उल्लेख करत नाही कारण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. पण आपण इथून बघू शकतो की आपल्याला जिथे घाट संपतं इथे लिंग्या वॉटरफॉल आहे आणि हा या बाजूला कुर्डुगड आहे. तर हा जो कुर्डुगड आहे हा आपल्याला तिथून धामणहोळ गावातून काही दिसत नाही, कारण की इथे हा आपण घाटावर आहोत, माथ्यावर आहोत आणि इथून आपल्याला खाली उतरून मग या गडापर्यंत जायचं असतं, म्हणून हा इथून आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला यायचं कोणत्या बाजूला आहे तर इथे आपल्याला एक टॉवर दिसतं. हे बघा, बॉम्बे पॉईंट नाव असं इथे दिलेलं दिसतंय गुगल मॅपवर. तर एक टॉवर दिसतं इथे, एक वॉच टॉवर प्रमाणे एक असं टॉवर आहे. हे टॉवर आपल्याला इथे दिसते. तर त्या दिशेने आपल्याला चालत यायचं आहे. असं आपल्याला या दिशेने, या बॉम्बे पॉईंटच्या दिशेने चालत यायचं आहे. तर हा पूर्ण शेतांच्या किंवा अशा जागेतून आलेला हा त्या झुडपांमधून अशी पायवाट येते. तर या बॉम्बे पॉईंटला आल्यानंतर हा सर्वात उंच पॉईंट आहे. या दिशेने टॉवर असल्यामुळे या दिशेने चालत यावे. इथे आल्यानंतर मग इथून हा जो आपल्याला साईडला इथे खाली जाताना रस्ता दिसतो, ही पाऊलवाट आपल्याला इथे खाली आपल्याला इथून उतरावं लागतं टॉवरपासून. हे टॉवर आहे. या ठिकाणी गेलो तर इथे लिंग्या वॉटरफॉल धबधबा अतिशय सुंदर असतो. पावसाळ्यामध्ये खूप छान इथे दृश्य दिसतं. तसा तो लवकर संपतो. पाऊस संपल्यानंतर खूप जास्त दिवस काही तो चालत नाही. तिथून आल्यानंतर हा लिंग्या वॉटरफॉलच्या ऐवजी आपण इथे जर हा जी पायवाट दिसते सरळ उतरणारी अगदी, इथे काही ठिकाणी पायऱ्या सुद्धा आहेत, म्हणजे ही जुनी घाटवाट असल्यामुळे या ठिकाणी पायऱ्या सुद्धा आहेत. तर इथून उतरून आपल्याला या पूर्ण झाडीमधून, इथून या झाडीच्या पॅचमधून आपल्याला या कुर्डुगडाची वाट आपल्याला शोधत जावी लागते. या पूर्ण झाडीमधून अशा पद्धतीने आल्यानंतर आपल्याला ह्या पूर्ण वाटेतून असं इथून इथे कुर्डुगडाच्या पायथ्याशी आपण येऊ शकतो. अशी वाट आहे ही. या ठिकाणी उतरून आपण इथे आल्यानंतर इथे कुर्डाई माताचं मंदिर आहे. या मंदिराजवळ आपल्याला बसायला जागा आहे. जर जेवायचं असेल तर इथे आपण जेवू शकतो. इथे मोकळी जागा आहे. आणि मग याच्यानंतर इथपर्यंत यायला आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो आणि मग इथून आपल्याला ह्या गडाची चढाई करायची असते. आता इथे मॅपमध्ये याची उंची व्यवस्थित दिसत नाही, पण हा कुर्डुगड या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर इथून मग ती खरी चढाई सुरू होते. बघा असा दिसतो या ठिकाणाहून. इथून आपल्याला 20 ते 30 मिनिटांमध्ये आपण या गडावर इथपर्यंत जाऊ शकतो. गडावर बघण्याचं इथे काही टाकी आहे. तिथे मोठी एक
नैसर्गिक अशी गुहा आहे आणि ती गुहा अतिशय मोठी आणि अतिशय सुंदर आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण या गडावर, या ठिकाणी ती गुहा आहे, याच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला इथून वर जायला जागा आहे. तिथे एक नैसर्गिक कमान आहे, दगड पडलेले आहेत, मोठे खडक आहेत, त्याच्यामध्ये एक छानशी कमान सुद्धा इथे आहे. तर या गडावर आपल्याला एवढा विस्तार खूप छोटा आहे, पूर्ण गड बघायला 1 तास पुरेसा आहे, अर्धा 1 तास पुरेसा आहे. गड तसा छोटाच आहे. तर आपल्याला या धामणहोळ गावातून इथपर्यंत यायला साधारणतः 1.5 तास पुरेसा आहे. या गडावर येण्याची दुसरी वाट म्हणजे जिते गावातून सुद्धा आहे, जी आपल्याला खाली कोकणातून वर येताना दिसते. जिते गावातून आपल्याला सरळ पायवाट दिसते, इथून सुद्धा आहे चढवाट, ही बघा इथून आलेली आहे आणि इथून इथे फोर्टपर्यंत येते. आपण आता जी वाट पाहिली ती इथे बॉम्बे पॉईंट अर्थात धामणहोळ आणि वरसगाव मार्गे आपण कसे चढायचे हे मॅपच्या माध्यमातून पाहिलेले आहे.